आमच्या घरात मी, माझा नवरा आणि माझे सासरे असे तिघीच होतो. त्या दिवशी मी माझ्या सासऱ्यांना जेवण वाढत होते. मी तेव्हा माझ्या ब्लाऊजचं वरचं बटन हळूच काढलं आणि पदर थोडासा ढिला केला. म्हणजे माझ्या दोन्ही स्थानामधली फट माझ्या सासऱ्यांना दिसेल अशी केली. मी त्यांना जेवण वाढत होते तेव्हा मी पदर माझ्या तोंडासमोर घेतला होता. मी वाकून त्यांना जेवण वाढत होते तेव्हा मी बघितलं की त्यांची नजर माझ्या छातीतल्या मधल्या खोल फटीवर होती. मी जोपर्यंत उभे राहत नाही तोपर्यंत ते माझ्या छातीकडेच बघत होते. त्यानंतर पुन्हा मी त्यांना वाढताना जरा जास्तच खाली वाकले आणि मी माझ्या सासऱ्यांना माझ्या स्थानाचे मनसोक्त दर्शन दिले. आता ते माझ्या जाळ्यात बरोबर सापडले होते. माझा निशाणा अगदी अचूक लागला होता. आता मी दिवसाढाळ जाणून बुजून त्यांना धडकत होते की जेणेकरून त्यांच्यात वासनेची आग भडकावी. दिवसामागून दिवस पुढे जात होते आणि माझ्यातल्या कामाग्नी अजूनच वाढत होता. एक दिवस माझा नवरा माझ्या लहान मुलाला घेऊन बाहेरगावी गेला होता. त्या दिवशी घरी माझे सासरे आणि मी दोघेच होतो. त्या दिवशी मी ठरवलं की आज रात्री माझ्या सासऱ्यांचा नागोबा मी माझ्या बेळात नक्कीच घेणार, कारण आजच्यासारखी संधी पुन्हा कधीच मिळणार नव्हती. एकदा का माझ्या सासऱ्यांना माझ्या बेळाची सवय लागली की मग माझ्या बेळात नागोबा घालायचा रस्ता एकदम मोकळा होईल. रात्री मी सासऱ्यांना जेवण दिलं आणि मी बाथरूममध्ये आंघोळीला गेले. आता जाऊन मी केस भिजवले. त्यानंतर नुसतं टॉवेल गुंडाळून मी बाहेर आले. मी टॉवेल माझ्या छातीपर्यंत गुंडाळला होता आणि खाली गुडघ्यापर्यंत होता. आता मी सासऱ्यांच्या येण्याची वाट बघत होती. मला माहीत होतं की जेवण झाल्यावर हात धुवायला ते इकडेच येणार. मला पुढे काय करायचं होतं ते सगळं मी ठरवून ठेवलं होतं. मी बाथरूमचा दरवाजा हळूच ढकलून बघत होते. तेवढ्यात ते येताना दिसले आणि मी बाहेर आले आणि मागे वळून उभे राहिले. मी बाहेर येऊन त्यांच्याकडे पाठ करून उभे होते. ते जवळ येताच मी अचानक त्यांच्याकडे तोंड करत वळले आणि माझी नाजूक मऊ छाती त्यांच्या छातीवर धडकली. मला भीती वाटली. असं नाटक करत मी तिथून पळाले. सासऱ्यांनी अचानक काय झालं ते कळलंच नाही. मी माझ्या खोलीत आले आणि हळूच त्यांना बघू लागले. त्यांना अजूनही काही कळलं नव्हतं. मग त्यांनी हात धुतला आणि ते विचार करत त्यांच्या खोलीत गेले. आता मी टू-पीसचा एक जाळीदार गाऊन घातला, केस नीट केले आणि थोडीशी लिपस्टिक लावून रात्री 11 वाजता मी त्यांच्या खोलीकडे निघाले. मला माहीत होतं की यावेळेपर्यंत ते झोपलेले असतात. मी आज जाऊन बघितलं तर ते बेडवर झोपले होते. त्यांचे पाय फाकले होते आणि त्यांच्या चड्डीत त्यांचा नागोबा ताटला होता. बहुतेक मला धडकल्यापासून त्यांचा नागोबा ताट झाला होता. ते स्वप्नात मलाच बघत असतील. आता माझ्याकडे असल्या गोष्टीला वेळ नव्हता. माझ्या गळ्यात लागलेली आग मला पुढे ढकलत होती. मी हळूच त्यांच्या बेडवर त्यांच्या शेजारी जाऊन बसली. मी बघितलं तर त्यांचा नागोबा आतमध्ये झटके मारत होता. तो तडफडणारा नागोबा बघून माझ्या योनीत पाणी येऊ लागलं. मी हळूच सासऱ्यांची चड्डी खाली केली. त्यांचा मोठा काळा नागोबा ताठ होऊन माझ्यासमोर उभा होता. ते बघताच माझ्यात आग लागली. मी त्याला हातात पकडताच सगळ्या अंगात जणू वीज चमकून गेली. त्यांचा नागोबा हातात पकडून मी तो दाबून बघितला. त्यांचा नागोबा या वयात देखील इतका दमदार असेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. त्यांचा नागोबा अगदी एखाद्या लोखंडी रॉडसारखा जाडजूड आणि कडक होता. त्याच्या पुढे आलेली सुपारीतून एक थेंब बाहेर आला होता आणि त्यांच्या फाण्यावर येऊन थांबला होता. मी खाली होत त्या थेंबाला माझ्या जिभेने चाटलं. त्यांचं पाणी माझ्या तोंडाला लागलं आणि मी वेडी झाले. मी पुढच्या क्षणी त्यांचा नागोबा तोंडात घेतला आणि झोकू लागले. सासऱ्यांचे दोन्ही पाय आता हलू लागले आणि ते एकमेकांपासून लांब झाले. काही वेळ मी त्यांचा नागोबा चोपतच होते. तेवढ्यात त्यांचा हात माझ्या डोक्यात वर आला. ते मला त्यांच्या नागोबावर अजून दाबत होते. त्यांचा नागोबा माझ्या घशापर्यंत गेला होता. मला खूप मजा येत होते. त्यांच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की ते जागी झाले असतील. त्यामुळे मी बिनधास्त त्यांचा नागोबा चोपत होते. पण तेवढ्यात अचानक त्यांनी डोळे उघडले आणि मी गडबडले. त्यांनी त्यांचे पाय मागे घेतले आणि म्हणाले, "सुनबाई तू? आणि हे काय करता आहेस? हे चुकीचं आहे." मी त्यांचा नागोबा हातात घेत म्हणाले, "काही चुकीचं नाही. तुम्ही फक्त मजा द्या. जे होतंय ते होऊ द्या." मी विचार केला की आता लोखंड तापलंय, पाहिजे तसा आकार देता येईल. मी लगेच माझा गाऊन खाली केला आणि त्यांच्या गुडघ्यांच्या मधोमध येऊन बसले. मी त्यांचा हात घेतला आणि माझ्या स्तनावर ठेवला.
आणि माझ्या हाताने दाबू लागले. त्यांना काही कळेना. ते विचारात पडले की काय करावं, मागे जाऊ की पुढे होऊ. पण कुठपर्यंत स्वतःला सावरू शकले असते. त्यांचा नागोबाला लागणारे झटके त्यांना पुढे होण्यासाठी प्रवृत्त करत होते. मग त्यांनी माझे स्तन दाबायला सुरुवात केली. मी ओळखून गेली की आता त्यांचा नागोबा माझ्या डोळ्यात जाण्यासाठी आतुर झाला आहे. त्यांनी जोरात माझे स्तन दाबले आणि म्हणाले, चल, तुला आज दाखवतोच की एखाद्या पुरुषाला डिवचल्यावर काय होतं ते. आज तुला तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळणारच. मी म्हणाले, मी तर केव्हापासून तयार आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी शिक्षा द्या मला. तुमच्या शिक्षेतच आनंद आहे. मग त्यांनी मला पकडलं आणि बेडवर जोरात ढकलून दिलं. त्यांनी त्यांचा शर्ट काढला आणि माझी दोन्ही हात बेडला बांधले. ते माझ्या शेजारी झोपले आणि माझ्या स्तनाशी खेळू लागले. नंतर त्यांनी माझे स्तन दाबायला आणि कुस्करायला सुरुवात केली. मग माझा एक स्तन त्यांनी तोंडात कोंबला आणि ते चोखू लागले. एकाला चोखल्यावर दुसऱ्याला तोंडात घेऊन चोखू लागले आणि पहिल्याला दाबू लागले. आतापर्यंत माझी योनी पूर्णपणे ओली झाली होती. ते माझ्या स्तनांना जोरजोरात दाबत होते आणि खाली माझ्या बेंबीकडे गेले. माझ्या बेंबीची पप्पी घेत ते खाली माझ्या योनीकडे सरकले. आधीच माझी योनी ताग लागली होती. त्यांनी त्यांची ओठ माझ्या योनीवर टेकवताच माझ्या आगीला जणू भडका उडाला. मी त्यांचं डोकं माझ्या योनीवर अजून दाबून धरलं आणि माझ्या योनीला त्यांच्या तोंडावर घासू लागले. माझ्या गळ्यात लागलेली आग बघून ते माझी योनी त्यांच्या जिभेने चाटू लागले. तशी मी अजूनच वेडीपिशी झाले. मला आता सहन होत नव्हतं. मी त्यांना म्हणाले, बस करा आता, प्लीज. तुमचा नागोबा आता माझ्या योनीत घाला. मी अजून नाही थांबू शकत. आत घाला, नाहीतर मी मरेन. तुमचा नागोबा घाला, नाहीतर मी मरेन. लवकर घाला. घाला लवकर. हे ऐकून माझे सासरे उठले आणि त्यांचा नागोबा माझ्या योनीवर घासू लागले. मी त्यांना म्हणाले, लवकर करा, आता ही वेळ खेळत बसण्याची नाही. ते म्हणाले, हो, थांब थोडी. तुझ्या योनीची आग आज मी चांगलीच विझवतो. आता मला देखील राहवत नाही. मग त्यांनी त्यांचा नागोबा माझ्या योनीवर ठेवला आणि एक जोरात दणका दिला. माझ्या योनीची अवस्था पहिलेच पाणी पाणी झाली होती. त्यांचा नागोबा पूर्णपणे आत जाण्यासाठी तयार होता. त्यांनी जोरात दणका देतात त्यांचा मोठा नागोबा आत घुसला आणि त्यांची सुपारी आतमध्ये गेली. माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर आली. माझ्या नवराच एवढा मोठा नव्हता आणि आजकाल त्यांच्याकडून मेळसुद्धा नव्हता. त्यामुळे माझ्या सासऱ्यांचा नागोबा मला पेलवत नव्हता आणि सहनही होत नव्हता. त्यामुळं माझ्या तोंडात जोरजोरात आवाज येऊ लागले. तेवढ्यात त्याने अजून एक जोरात दणका दिला आणि त्यांचं पूर्ण सामान आतमध्ये घुसवलं. आता ते पूर्णपणे माझ्या अंगावर झोपले होते आणि माझ्यावर चोखू लागले. ते त्यांचा खालचा भाग मागे पुढे करत होते. मलासुद्धा त्यांचा नागोबा हात घेऊन खूप मजा येऊ लागली. मी माझ्या सासऱ्यांना सहकार्य करू लागले. आता सून आणि सासरे आम्ही दोघे एकमेकांना किस करू लागलो होतो. माझ्या तोंडातून जोरजोरात आवाज येत होते. त्यांचा वेग वाढला होता. ते जोरजोरात दणके देत मला ठोकत होते आणि मला माझ्या सासऱ्यांचा नागोबाचा पूर्ण आनंद मिळत होता. मी त्यांना अजून जोरजोरात करा म्हणू लागले. त्यांनी माझे पाय वरती हवेत उचलले आणि त्यांचा नागोबा मला अजून आतपर्यंत जाऊन ठोकत होता. त्यांच्या त्या जोरदार ठोकण्याने संपूर्ण घरात माझ्या ओरडण्याचा आवाज येत होता. त्यांनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि जोरात दणके द्यायला सुरुवात केली. बराच वेळ केल्यानंतर जवळजवळ 20-25 वेळा दणके दिल्यावर मग माझं आणि त्यांचं दोघांचं देखील पाणी एकदमच निघालं. मग आम्ही दोघे देखील एकमेकांना जोरात पकडून दाबून धरत झडत होतो. दोघांच्या शरीराला धक्के लागत होते. आमचा खेळ संपला आणि आम्ही दोघे तसेच झोपलो. सकाळपर्यंत मी माझ्या सासऱ्यांशी जरी नागडीत झोपले होते. ते सकाळी उठले आणि माझ्यासाठी चहा बनवून घेऊन आले. बेडवर चहा घेतला आणि ते म्हणाले, उठ आणि फ्रेश होऊन घे आता. त्यानंतर मी आणि माझे सासरे दोघे देखील बऱ्याच वेळा माझा नवरा घरात नसताना एकमेकांना